आणि आमच्या घरामध्ये अजून असं कोणालाच भेटेल नाहीये, म्हणजे ट्रॉफी म्हणा त्याचे लेकरं बी सगळे सगळ्यांचा फोटो तो काढला की फोटो मग हा आबासोबत काढला का? हा शाळेत देतील ना मग ते. आता हेवी व्यवस्थित ठेवून द्या. आता नमस्कार सगळ्याला. आता तुम्ही म्हणता ताई आज तुम्ही एवढा खुश का आहे, तुम्हाला सांगतेच मी. तर आज माझ्या मुलीला म्हणजे आपल्या सानूला ती 10वीत पास झाली, तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे. आणि तिचा एक नंबरसुद्धा आला ते सुद्धा माहिती आहे. पण आज तिला स्पेशल शाळेवाल्यानं बोलवलं होतं पुऱ्या तालुक्यातल्या, आणि तिला ट्रॉफीसुद्धा दिलेली आहे. आणि आमच्या घरामध्ये अजून असं कोणालाच भेटेल नाही आहे, म्हणजे ट्रॉफी म्हणा. काका बाहेरून गेले ते की काका बाहेरून गेले तिला, आणि तिचे काका नाही म्हणले तिला जाऊ नको म्हणून. पण मला जाऊ द्या, हाय सोबती तिच्या आबाला घेऊन गेली ती. आणि जवळच होतं, जास्त लांब नव्हतं म्हणून ती गेली ती. सगळ्याचे मम्मी पप्पा आले होते. पण ते पप्पा तुला तर माहिती आपल्या ऋतूला चांगलं लागत नाही म्हणून ती खूप नाराज माझ्यावरती. ती म्हणजे तू काऊन नाही आली म्हणून. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या कालच्या वेळी तुम्हाला सांगितलंच म्हणे आपल्या ऋतूला चांगलं लागत नाही आहे म्हणून मी नव्हते गेले. मामाला पाठवलं होतं. आणि सोनाचे पप्पा घरी नाही आहे, तुम्हाला तर माहिती आहे सगळ्याले. तर ती माझ्या रागा भरली. असं माझ्यावर रागा भरणं पडतं का? सांग बुवा का? जर आता एखाद्या बारची पाय नाही पडतं. आता हे अर्जंट, पण आता ते बी अर्जंट होतं. भाऊ लहान आहे ना बाई, तुला कसं समजत नाही? आता तिचे पप्पा कधी असते ते असतेच, नेलं असतं सोबत तिला. सकाळची जायली होती, आता आली 5 वाजता घरी. तुम्हाला मी ट्रॉफी दाखवते. हां गाडीवर नेलं असतं. हे मामा आता चाललेले, आता सुद्धा इथं बसे. मी मागचा कॅमेरा करते आणि तुम्हाला ट्रॉफी दाखवते माझ्या लेकीची. तर बघा हे प्रगतपत्र भेटलं दिलेले सानूला. आपल्या सानू शाळेचं नाव आहे तिच्या, आपले ज्ञानपूर्ण विद्यालय, इच्छापूर तालुका, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. आणि तिला 79% पडले होते. वंजारी नाही म्हणते काय, सर लोक म्हणता हां वजारी सर लोक नाव म्हणता नाही. हां मुलगीचं नाव गौरी होतं त्याला गौरव गौरव हां मग म्हणता गौरीचा गौरव करणार. हां बघा अशी काही मालिकेला ट्रॉफी भेटेल. आज आमच्या घरामध्ये तिनं नाव रोशन केलं आमचं. अशी ट्रॉफी आमच्या घरात अजूनही भेटली नाही कोणाला. सारख्या तुम्ही पाहिली का हो बाई? बघा अजून गुलाबाचं फुलं भेटलं वाटतं ना. एवढा टाइम काऊन लागला मामा तुम्हाला? आणि तुम्हाला 1 वाजता बोलवलं होतं, जेवण खाऊन करून आली मग. आपल्या घरी भेटले नाही बिचारे अजून कोणाले. आणि काका म्हणे जाऊ नको म्हणे, राहू दे म्हणे. हा मागच्या वारचीन ती गेली, तिला बोलवलं होतं. तिला एक झाड दिलं ते होतं, ते झाडे लावा झाडे जगवा, तसं होतं ते. वाढदिवस निमित्त होते ते. हां वृक्षारोपण. आणि आता अजून 26 जानेवारीच्या वक्ती अजून बोलवतात काय सांगा शाळेमध्ये. अजून काय भेटलं बाई? स्वामी विवेकानंद. मग एक त्या पोरगीचं होतं. हो का? तिचा जीव मैकारला गाडीत आली तिथं. हे बघा फोटो सुद्धा आहे. मामाला चहा दिला त्या पेले सगळ्याच्या याच्यात त्याने एक फोटो टाकला स्वामी. हा अजून बाई. आणि अजून फुल सुद्धा भेटेल. ट्रॉफी मागे लावून दिली, पुढे प्रमाणपत्र लावून दिलं सगळ्यात मागे. हा हो का? अरे शांत फुल तुटलं वो. बघा असं काही फुल भेटलेले. अजून बा अजून काय दादा पुरुष शाळा मला काढली. हे बघा हे गळ्यात घातलं वाटतं तुपल्या. मी यायला पाहिजे होते वो, पण ह्या ऋतून सारा चक्कर टाकला. काय करा, हा विमान नसतं पडला ना तुम्ही आले असते. सगळ्यात मागून भेटले तुले. म्हणजे मागून नाही म्हणा, मागे होते पण लय उशिरा भेटली. गुलाबाचं हां मस्त भेटली. हे बघा हे गळ्यात टाकलं. चादर टाकताना का गळ्यात त्याच्या बदल्यात ते टाकलं. हा ना हो ना हो ना. सर लोक आले प्रमुख पाहुणे आले तिच्या. असं झालं पाहिजे, अशी आली पाहिजे ट्रॉफी तुपली बी. समजलं की नाही? जरा दिमाग लावा. तर नवीन भेटिंग की नाही तुले? फुल तोडवायली पाय तिला काय विचारलं हो नाही काय सांग ना बेटा. हा तवा नाही अभ्यास करणं पडतो. तिने किती अभ्यास केला अशी, किती टेन्शन तिला पास होती की नाही होत, होती की नाही होत, हाव की नाही? हा आता ही एक ट्रॉफी सानू दीदीची, एक तोही आली पाहिजे आणि एक आपल्या सोनालची. सोनाल कुठे गेली? सोनाल तोडलोक बदलते. बोला बरं तिला. होय बरं तोडलोक लय बदलते हो आई. बदलिंग का आपल्या ती दुसऱ्या नंबरची होती की नाही पोरगू सोबत? तिला भेटलं का? ते लय आली 2 वाजेले. हा हो का?
आता कुठं ठुशी नाही हे गाण्याच्या डोक्यावर काय होतं ते मागच्या मागच्या असं करत होतं भेटत नवीन मध्ये बी समावून ठेवले ना ते आता हे बी समावून ठेवत हे पुढचं तुला काम आहे ना माणसाने दिलं शिवचरण डॉक्टर शिवचर मधुकर हिला सांगितले नंबर आणशील की नाही म्हणा असं आलं पाहिजे का आता हाव की नाही येईन ना पाय तिथे हाव माय तू पुढं पाय फोटो घ्यायचे कोणाचा फोटो बे हा तो का हा थांब तिला माहित नाही फोटो कोणाचा आहे तो चाल जा जा जा. याच्यावर नाव लिहिलेलं आहे स्वामी विवेकानंद हे नाव वाचता आलं नाही का पूजा इंग्रजी नाव नाही वाचलं वाटतं तिला चाल आता ठेवून दे व्यवस्थित आणि याने काय मला असं वाटतं हे अशी अशी ओ मामा दाखवतो हे ओ मामा ते कॉफी हे होते ना असं ते याचं पाहू नवीन विषय करून आणायचं हा याला काय करायचं वरून अशी पनीर टाक म्हणजे त्याच्यात पोटा बसणार नाही आणि वर ठेवून दे सज्जावरती आपल्या म्हणजे तसं तसं राहील ना मग ते आणि हे कसं आहे कागद ते खराब नाही होऊन जाणार मग निघते ना हे निघते हे असं मॅडमने बी केलं का? नडेबाईचे त्याचे नवरे बी त्या बी त्याचे लेकरं बी सगळे होते. सगळ्यांचा फोटो तू काढला फोटो मग हा आबासोबत काढला का हा शाळेत देतील ना मग ते आता हेवी हे व्यवस्थित ठेवून दे आता हे काम आहे तुला नंतर मामा आले मामाला दाखवतो हे भेटलं का तुला असं द्यायला पाहिजे की ते ना असं असंच नेलं रे हे असं की दिसत तुम्हाला वाटलं पाहिजे हा हे असं असा फोटो काढला असा कसा ती दाखव ट्रॉफी दिलीच नाही म्हणे. नाही, खरं असा असा काढायला पाहिजे असं काढायला पाहिजे होतं असा मग तू ठेवून दे काढ एक फोटो हे पुस्तक असं पुस्तक मागे घालून दिलं ते नाही पुस्तकाचं नाही काम हे याचं काम आहे असं आहे जे? नाही टाकायचं असं गयामध्ये एकच हे चार चार जणांच्या गयामध्ये असतात मोठं चालेल मग. लय मोठे होते तडी असे चला आता हे ठेवून देते मी आता व्हिडिओ काय जास्त मोठा नाही करत कारण अजून स्वयंपाक सुद्धा करायचा आहे घरचा आणि तू जायला धाब्यावर खेळायला तो सोबत हा ना ते फुले फुलेले म्हणून ते तुटा लागले आई अजून 12वी मध्ये आणणार आहे 12वीत का हा असं पुढची आशा करा माणसानं 12वीत आणणार ते अजून एक नाही तर दोन येतेस एक नाही दोन हा तसंच अभ्यास पहिला करा नाही बिचारा आला हो चालते, दुसरा आला. आणि पुढं जा आणि बापाचं नाव रोशन करा आहे की नाही ठेवून दे आता व्यवस्थित हे पप्पाला दाखवतो पप्पाही म्हणे राहू द्या म्हणे कशाला काय पप्पा जायला गावाला काय आणताय तिच्यासाठी ड्रेस ड्रेस आणतो म्हणे बे तुले काही नाही आणत मी नाही सांगितलं कपडा होता लावून पाय बरं आता पप्पा कपडा होता ते पोराने घेतले तर मग घेतो म्हणे म्हणलं काही नाही घ्या म्हणलं म्हणे ती लग्नासाठी ड्रेस पाहिजे म्हणे आता लग्नाची आशा करून राहिली पप्पा 650 रुपयाचा आई कपडा वा. होता. आई. 200 रुपये घेतली असती मला तोडल्या आणतो ना तोडल्या आणि तोडलं हिनं एक फक्की तोडलं की सगळं तुटलं त्या कधी आणशी नाही मग तोडल्या जाऊन आता सोना दुकानात आणू आहे की नाही तर आज खूप घरात खुशीचं वातावरण आहे त्यांना सुद्धा फोन लावला मी त्यांना म्हणजे तुमच्या दाजीला त्यांना सांगितलं ते सकाळी बोलले की काही जाणं पडत नाही म्हणे पण मागून ती म्हणून मी एकटी जातो म्हणे पण कारण की तुम्हाला माझ्या आपल्या हृदय चांगलं लागत नव्हतं मग ते म्हणे की एकटीला काही पाठवू नको इतक्याला लांब म्हणजे जवळच होतं म्हणा पण कसं नाही वाटत चांगलं नाही वाटत की एकटीला पालकांना सुद्धा बोललं होतं मग मामा म्हणे जाऊ दे म्हणे तूच घरी राह म्हणे मीच जातो मग तिच्या आबासोबत तिला पाठवलं दोघं आजी नाती गेले ते आणि त्यांना सुद्धा सांगितलं म्हणे की तिला ट्रॉफी भेटली म्हणून ते सुद्धा खूप खुश झाले ते म्हणे बरं झालं ती गेली नसती गेली तर अजून आपण हान पस्ताव केला असता की बा आणि कसं शाळेत माहीत पडतंच ना की कोणाला काय भेटलं कोणाला काय नाही आता ते शाळेत जाते तिला माहीत पडणार ते समजा कॉलेजला गेली की कोणाला काय भेटलं काय नाही मग तिचा मूड खूप ऑफ होऊन गेला पण मग तिकडून आल्यावर सुद्धा ती मूड ऑफ होऊन गेला त्याचा म्हणे आई सगळ्याचे आईवडील आलते म्हणे माझ्यासोबत आबास होते म्हणे आणि स्टेजवर जाऊन फोटोसुद्धा काढला आबासोबत तू जर आली असते म्हणे तर मला अजून चांगलं वाटलं असतं पण काय करणार आपल्या हृदून मला चक्कर टाकला तुम्हाला तर माहिती बिमार पडला की मला काही सुचत नाही म्हणून सकाळचे त्याच्यात नादाते मी आता बसेल घरामध्ये आणि बाकी काय व्हिडिओमध्ये हे नव्हतं काही कारण की मला खूप चांगलं वाटायला लागलं की आपल्या सानूला ट्रॉफी भेटली म्हणून कारण की आमच्या पुऱ्या परिवारामध्ये अजून एवढी मोठी ट्रॉफी कोणी आणलीच नाही म्हणून आम्हाला थोडंसं हेच वाटायला लागलं कारण की खूप चांगलं वाटतं की बा आणलं म्हणून आणि ते बी मुलीचं जातनं म्हणूनच आणि आपलं असंच म्हणणं आहे की बा मुलीने असंच हुशार राहा आणि तिनं व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगितलं की 12वीला सुद्धा मी ही अशीच ट्रॉफी आली म्हणून तर हे ऐकून मला खूप भारी वाटलं की बा तिला 12वीची सुद्धा गॅरंटी आहे की आपला पहिला किंवा दुसरा नंबर येईनच म्हणून तर हेच ऐकणं होतं मला तेच तिने ऐकलं आता बाकी सोनल तर राणी काय करते काय सांगा
बरं ऋतूचा आपण सध्या विषय करत नाही कारण ऋतूला अजून काहीच समजत नाही. पण सोनल आणि राणी काय करते काय सांगा. तर चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करत मी. आता ते उद्या किंवा परत दिवशी येतीलच घरी. ते आले की आपण बघूया त्यांचं रिएक्शन काय आहे म्हणून, कसे करता काय करता म्हणून. चला मग.